नमस्कार मित्रांनो. आज आपण 14वा पाठ बघूया. प्राचीन भारत आणि जग. या पाठामध्ये आपल्याला भारत आणि पश्चिमेकडील देशांबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी श्रीलंका व चीन या देशांबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनच भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध आलेले होते. पुढे भारत आणि या देशात सांस्कृतिक देवाणघेवाणही सुरू झाली. कालांतराने राजकीय संबंधही वाढू लागले. भारत आणि पश्चिमेकडील देश प्राचीन काळापासून भारतीयांचे पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध होते. रोम साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीला आला. भारतातून तलम कापड, सुगंधी द्रव्ये, मोती, मौल्यवान खडे व मसाल्याचे पदार्थ रोमला निर्यात होत असत. भडोच, कल्याण, सोपारा, चोल, कालिकत यासारख्या बंदरांना या व्यापारामुळे महत्त्व प्राप्त झाले. भारताचा माल अरबी व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात. अरबी लोकांमार्फत युरोपातील लोकांना भारतीय तत्वज्ञान व विज्ञान यांचा परिचय झाला. बघा, अरबी लोकांमार्फत युरोपातील लोकांना भारतीय तत्वज्ञान व विज्ञान यांचा परिचय झाला. हे लक्षात राहू दे, महत्वाचं आहे. गणितातील शून्य ही भारतीय संकल्पना अरबांमार्फत युरोपात पोहोचली. हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा, गणितातील शून्य ही भारतीय संकल्पना युरोपात कशी पोहोचली? अरबांमार्फत पोहोचली. भारत आणि इतर आशियाई देश बघूया. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून पूर्वेकडील आणि आग्नेयेकडील देशांशी भारताचा घनिष्ठ संबंध येऊ लागला. भारताच्या संस्कृतीचा प्रभाव म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांवर विशेष पडला. श्रीलंका सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते. भारताचे श्रीलंकेशी व्यापारी संबंध होते. श्रीलंकेतील मोती व इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. शिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव आहे. महत्वाची माहिती लक्षात घ्या. शिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे? अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव आहे. श्रीलंकेत लिहिले गेलेले दीपवंश आणि महावंश हे बौद्ध ग्रंथ भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधाची माहिती देतात. बघा, दीपवंश आणि महावंश हे काय आहे? हा ग्रंथ आहे. कोणते ग्रंथ आहे? बौद्ध ग्रंथ आहे. हे कुठे लिहिले गेले? श्रीलंकेत लिहिले गेले. या ग्रंथांमध्ये कशा संबंधी माहिती आहे? भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधांची माहिती आहे. या प्रकारे दीपवंश आणि महावंश या बौद्ध ग्रंथाबद्दल माहिती लक्षात राहू द्या. चीन चीन हा देश भारतासारखाच प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. फार पूर्वीपासून चीनशी भारताचे संबंध होते. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती. चीनमधून पश्चिमेकडच्या देशांना रेशमचा पुरवठा होई. हा व्यापार भारतीय व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने होत असे. बौद्ध धर्माबद्दल जिज्ञासा वाटल्यामुळे चीनी सम्राटाने धर्मरक्षक आणि कश्यप मातंग या बौद्ध भिक्खूंना चीनमध्ये बोलावून घेतले. त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांची चीनी भाषेत भाषांतरे केली. चीनच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार तेथे झपाट्याने झाला. आग्नेय आशियातील देश व्यापारासाठी किंवा धर्म प्रसारासाठी भारतातील लोक म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन स्थायिक होऊ लागले. त्यामुळे तेथील लोकांना भारतीय संस्कृतीचा जवळून परिचय झाला. इंडोनेशियातही भारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेली काही राज्ये होती. बघा, या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा परिचय का झाला? कारण भारतीय लोक व्यापारासाठी किंवा धर्म प्रसारासाठी या देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले. त्यामुळे या देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा जवळून परिचय झाला आहे. हे लक्षात राहू द्या. व्यापार आणि धर्म प्रसारासाठी भारतीय लोक म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांमध्ये जाऊन स्थायिक होऊ लागले होते. भारतातून या प्रदेशात व्यापाऱ्यांबरोबर गेलेल्या लोकांनी भारतीय तत्वज्ञान,
आचार विचार व धर्मकल्पना नेल्या. अनेक बौद्ध आणि हिंदू मंदिरे आजही या देशांमधून पाहायला मिळतात. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील बौद्ध स्तूपावर भारतीय स्थापत्यकलेचा फार मोठा प्रभाव आहे. आग्नेय आशियाच्या कला व सांस्कृतिक जीवनावर भारतीय संस्कृतीचा फार खोलवर ठसा उमटला आहे. आजही रामायण, महाभारतातील कथांवर आधारलेली नृत्य, नाटके इंडोनेशियात लोकप्रिय आहेत. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. याचं कारण लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील रिकामी जागा बंदरापर्यंत घेऊन जात. काय येणार इथे? अलेक्झांड्रिया. भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जात. शिगेरिया येथील लेण्यांतील चित्रांवर रिकामी जागा चित्रशैलीचा प्रभाव आहे. काय येणार इथे? अजिंठा. चीनमध्ये तयार होणाऱ्या रिकामी जागा कापडाला भारतात मोठी मागणी होती. काय येईल इथे? रेशमी. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती. या ठिकाणी हे प्रश्न महत्वाचे नाही. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपलं हे पुस्तक सुद्धा संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.